यात बसला शिर्डीचा साई पालखी निघाली ती पायी पायी यात बसला शिर्डीचा साई एक दोन तीन आणि एक चार एक दोन तीन आणि एक चार एक दोन तीन आणि एक चार बोला साईंचा जय जयकार पालखी निघाली ती पायी पायी यात बसला शिर्डीचा साई पालखी निघाली ती पायी पायी यात बसला शिर्डीचा साई तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत नेलया श्रद्धा सबुरी वाल्यानं 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 साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान मी शिर्डीला पायी चालत येईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन साई चिपळी भी वाजते टाळ भी वाजते चिपळी भी वाजते डुंग डुंग करी दादा चल जाऊ साई घरी दादा चल जाऊ साई घरी झाली साई कृपा झाली पाणी शिर्डीला चालली झाली साई कृपा
हा लाल फडक्याने स्वच्छ पुसा. पुढे डाग लागता कामा नये. दूध दही साखर मग तूप पुढे चिकटता कामा नये. दूध टाकलं नाही टाकले त्याच्यात टाकले कळशीमध्ये टाकले. आता व्यवस्थित पुसून आहे ना स्थानापन्न करा. हा मी आता तुमच्याकडे लक्ष नाही मला इकडं चालू करेन. ओम सर्वाय नमः. हा तुझं आलो तर ओम सर्व गाय नमः. ओम सर्व वावणाय नमः. ओम हराय नमः. ओम हिरण्यक्षाय नमः. ओम सर्व भूतहराय नमः. वृतय नमः. प्रभवे नमः. निवृत्तय नमः. नियताय नमः. शाश्वताय नमः. ओम ध्रुवाय नमः. ओम स्मशान वासिने नमः. ओम भगवते नमः. तपस्विने नमः. भूत भावनाय नमः. उर्मत वेश पच्चनाय नाय नमः. सर्व लोक प्रजापतये नमः. महारूपाय नमः. महाकाय नमः. पुरुष रूपाय नमः. महायशसे नमः. महात्मने नमः. सर्वभूतात्मे नमः. विश्वरूपाय नमः. महान्वे नमः. लोकपालाय नमः. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. लाल गंध लावा. ओम श्री महागणपतये नमो नमः. ओम शिवाय नमः. पूजनार्थ गंधाक्षतामि समर्पयामि. ओम श्री छत्रपती शिवराय नमः. पूजनार्थ गंधाक्षतामि समर्पयामि. बस बस आणखी दुसरा गंध लावायचा आहे. बस जास्त लावू नका. हा गंध घ्या उघडायचा चंदनाचा. 2 थेंब पाणी डाव्या हातावर घ्या. उघडा. परत इकडे ठेवा. आपल्या सत्यनारायणला पाहिजे चंदन लावा. ओम श्री महागणपतये नमो नमः. पूजनार्थ चंदनाक्षतामि समर्पयामि. हळदी कुंकू. ओम पूजनार्थ अक्षराम समर्पयामि. गणपतीची पूजा करा. गणपतीला ते दोन्ही गंध लावायचे होते म्हणून राहिलेला गंध ना असं कुठं तरी वरखडला असतं ना पुढच्या देवताला लावायला मिळेल. ओम कलश देवतोभ्यं नमो नमः. ओम कलश देवतोभ्यं नमो नमः. पूजनार्थ हरिद्रा कुंकुम पायी पायी शिर्डीला जाऊ बाबांचं दर्शन. पायी पायी शिर्डीला जाऊ बाबांचं दर्शन घेऊ. साई नामाचा गजर करून निशाण. साईच्या संगे भजन कर. शिरडी नगर में किया है उजाला. ऐसा मेरा साईं है जग से निराला. ऐसा मेरा साईं है जग से निराला. ऐसा मेरा साईं है जग से निराला. तो दीवाना 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 दीवाना. मैं तो दीवाना साईं का दीवाना. हॅलो. ओम साईराम सेवा समिती आयोजित श्री सत्यनारायणची महापूजा व श्री साई भंडारा याचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे. कृपया करून साई भक्तांना दर्शनासाठी जागा उपलब्ध करून द्यायची आहे. याची सर्व साई भक्तांनी नोंद घ्यायची आहे.
लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला. लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला. नेला शिर्डीला, बाबानी नेला शिर्डीला. आलेल्या सर्व साई भक्तांचे ओम साईराम सेवा समितीतर्फे हार्दिक स्वागत. सर्व साई भक्तांनी सिंगल लाईन करायची. राम नामात साई, साईची छाया कृपेची माया, मायेने चालत पायी. जेवणासाठी लाईन फक्त पूजेच्या मंडपा साईडनेच लागेल, मागच्या साईडने लागणार नाही याची सर्व साई सेवकांनी नोंद घ्यायची आहे. साई, साईची छाया कृपेची माया, मायेने चालत पायी. आपल्या समितीतील साई सेवकांना एक नम्र आलेल्या सर्व साई भक्तांचे ओम साईराम सेवा समितीतर्फे हार्दिक स्वागत. सर्व साई भक्तांनी सिंगल लाईन करून दर्शन घ्यायचं आहे. दर्शन घेतल्याच्या नंतर महाप्रसाद घेऊन साई भक्तांना घेऊन जायचं आहे. समितीचे 11वे वर्ष आहे. सर्व भाविकांनी साई भंडारा घेतल्याशिवाय जाऊ नये याची मी नम्र विनंती करतो. सेवा समिती आयोजित श्री सत्यनारायणची महापूजा साई भंडारा याचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेल्या साई भंडाऱ्याला जे अन्नदाते लाभले तसेच जे देणगीदार लाभले अशा सर्वांचे मी ओम साईराम सेवा समितीतर्फे हार्दिक आभार मानतो. असेच सहकार्य आमच्या समितीला करत राहू. साई दर्शनाचा एकच ध्यास, 10 दिवसांचा सरला प्रवास. पुन्हा तानाचा मी सोचला तास, मंगल दिन हा आजचा ठास. स्थापनेची शपथ घेतात. वयाच्या 16व्या वर्षामध्ये आमचे माऊली ज्ञानेश्वरी लिखतात. आज आम्ही आमच्या 16व्या वयामध्ये काय करतो? आज सत्य परिस्थिती, आज 16व्या वयात आमच्या तरुणाईचा प्रेमाच्या गावात घसरतो पाय, प्रेमाच्या गावात घसरतो पाय. पण तरुण पिढीची यांचा भरोसा काय? एकाला हाय, दुसऱ्याला बाय, तिसऱ्या संघ निघून जाय. अशी परिस्थिती आज आमच्या महाराष्ट्रामध्ये घडली. अहो एवढंच काय, आताच्या तरुण पिढीचा, बरं तरुण पिढीचा वरती असंही आहे की अरे पडलोच प्रेमात कधी तरी आम्हाला लागत नाही, कारण एकीवरती प्रेम करून कधीच आमचं भागत नाही. अशी परिस्थिती आज आमच्या तरुणांच्या डोळ्यात आणते हो पाणी. व्यसनाच्या आहारी गेली दुनिया सारी, जीवनाची झाली राख रांगोळी. प्रदर्शन करते शरीराचे ब्युटी पार्लर आकर्षणाचे, सज्जन माणूस कैद बनून सत्यमेव कपाळी लावून. देवा न्याय नाही, खऱ्याला नाही, उरला मान पदवी धराला. गुरु माता पिता यांचे विसरला तो उपकार, कुठे तो एकलव्य, कुठे त्याची गुरुभक्ती अंतरी. इथे आमची फॅशनची पंढरी, थाटामाटाची नवी उडी नाताच्या पिढीला ती हवी. उधळण नाही, पैशाची जाणीव नाही कुणाची. अशी झाली आमची आजची तरुण पिढी. परंतु मला आज या तरुण पिढीला सांगायचंय की अरे या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुणी लुंग्या सुंग्यानं लिहिला नाही, कुणी ऐऱ्या गैऱ्यानं लिहिला नाही. या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय माझ्या राजाच्या धारदार तलवारीनं आणि माझ्या या महाराष्ट्राच्या बळकट मातीनं. या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय. खरं तर तारुण्य जगायला शिकवता आमच्या राजांचं आयुष्य. किती वर्षांचं आयुष्य लाभलं आमच्या राजांना? केवळ 50 वर्षांचं आयुष्य. 50 वर्षांचं आयुष्य माझ्या राजाला लाभलं. पण आज हेच 50 वर्षांचं